तर भगवद्गीतेच्या शेवटचे अध्याय जर तुम्ही जाऊन वाचलात तर त्याच्यामध्ये असं आहे की अर्जुनाने युद्ध झाल्यानंतर कृष्णाला विचारलंय की कृष्णा, हे जे कुरुक्षेत्रामध्ये सगळे माणसं मी मारलेत, हे दुश्मन आहेत मला मान्य आहे, हे आपले शत्रू होते मला मान्य आहे, पण ते माणसं आहेत ना, कितीही नाही म्हटलं तरी त्यांना जीव होता ना, कुणाच तरी बाप आहे, कुणाच तरी लेवक आहे, कुणाच तरी भाऊ आहे, कुणाच तरी नवरा आहे, दीर आहे, जावई आहे, हे दुश्मन आहेत मला मान्य आहे, पण हे माणसं आहेत ना, मी जीव मारलेत ना एवढे, मग आता एवढं पाप माझ्या डोक्यावरती आलंय, मला आता तू पटकन तीर्थक्षेत्र सांग कृष्णा, मला तू कुठं जाऊ, मी कुणाच्या पायावर डोकं ठेवू, जिथं ही सगळी पाप धुवून निघल असं मला तू ठिकाण सांग, असं अर्जुनाने कृष्णाला विचारलं. आता कृष्ण तर कृष्ण आहे, उत्तरही तसं आहे. शेवटच्या अध्यायातली ओवी तुम्ही नक्की जाऊन वाचा. कृष्ण म्हणाला, सकल तीर्थाची ये धुरे, जिये का माता पितरे, तया सेवेसी किर शरीरे लोण कीजे. याचा अर्थ असा की अर्जुना, तुला जगातलं कुठलंही पाप धुवून काढणारं एक तीर्थक्षेत्र मी सांगतो, जिथं गेल्यानंतर कुठल्याही माणसाचं पाप धुवून निघतंच. तुला जर पाप धुवून काढायचं असेल तर त्या तीर्थक्षेत्रावरच तू डोकं टेकव आणि तिथंच तू जाय, आणि ते म्हणजे तुझ्या आई बापाचे पाय. जगातलं कुठलंही पाप धुवून काढणारं एकच तीर्थक्षेत्र आहे, ते म्हणजे आपल्या आई वडिलांचे पाय. त्याच्याशिवाय दुसरं तीर्थक्षेत्र कुठलंही नाही की जिथं गेल्यानंतर, जिथं डोकं टेकवल्यानंतर तुमची पापं धुवून निघतील. मग पुन्हा एकदा मी अण्णांच्या कार्याकडे आलो, त्यांच्या लोकप्रियतेकडे आलो, त्यांच्या विचारांकडे आलो. मला असं वाटतं की त्यांनी त्यांच्या विचारांनी जो त्यांच्या आई वडिलांच्या पायावरती जे त्यांचं मस्तक त्यांनी ठेवलेलं आहे, आयुष्यभरासाठी त्या कार्यासाठी वाहून घेतलेलं आहे, त्याचं फलित आज कुंडल गावातली लोक तुमच्यासमोर जे बसलेले आहेत, कारण त्या आशीर्वादातून तुम्हाला जे मिळालेलं आहे ते आज हे फलित आहे. आज खरं सांगतो, या गावातून माझे खऱ्या अर्थाने डोळे पांढरे झाले. त्याचं पहिलं कारण 80% जनता पांढऱ्या कपड्यात आहे. सगळे बापडे. मला असं वाटलं आपलंही चुकलं काय की, म्हणून मी अर्ध पांढरं घातलं, अर्ध ठेवलं हिरवं, कारण शेवटी तरुण आहे म्हटल्यानंतर अर्ध हिरवळही पाहिजे ना. तर म्हणून मी आल्यानंतर कपडे बदलले. म्हटलं इथं जनता सगळी पांढऱ्या कपड्यात आहे, आपणही पांढऱ्या कपड्यात जावं. तर येऊन फार आनंद झाला. आता मी इथे बोलणारा कोण, हा बाप्या कोण आलाय बरं, तुमच्यापेक्षा, तुमच्या अनुभवापेक्षा अर्ध माझं वय आहे, हा काय बोलणार. तर माझं नाव संकर्षण कराडे, मी परभणीतला आहे, मराठवाड्यामध्ये आमच्या परभणी गाव आहे. माझी स्वतःची एंगेजमेंट, मराठीत ज्याला साखरपुडा असं म्हणतात, माझी स्वतःची एंगेजमेंट 15 दिवस पुढे ढकलली होती, कारण प्यायलाच पाणी नव्हतं. पाहुणे आले तर पाजायचं काय, आमच्याकडे फुलपात्रातही पाणी भरून ठेवतात, साठवून ठेवतात, जसं आपण बकेटीत ठेवतो ना. तर त्याच्यामुळे मला आज कुंडल शहरामध्ये आल्यानंतर असं वाटलं की ज्या पद्धतीने कष्ट करून इरिगेशन हे त्या काळात बापूंनी केलं आणि तुमच्या शहरामध्ये, गावामध्ये पाणी आणलं, आमच्या अजून मराठवाड्यामध्ये असं काहीतरी चमत्कार व्हायचा आहे, तर त्या गावचा मी आहे. मला अभिनय क्षेत्रामध्ये का यावंसं वाटलं याची एक गोष्ट आहे. असाच परभणी शहरामध्ये एक कार्यक्रम होता आणि मी तेव्हा 4 ते 5 वर्षांचा होतो. माझ्या आईच्या मांडीवरती बसलो होतो. माझ्या आईच्या मांडीवरती आता पोराला प्रश्न पडतात ना की आपण कुठं आलो, आज काय होणार आहे. तर रंगमंदिराचा पडदा बाजूला झाला आणि मी आश्चर्यचकित झालो. मी माझ्या आईला म्हणलं, अगं आई, हे स्टेजवरती दिसणारं टीव्ही, कपाट, घड्याळ, सोफा, कार्पेट सगळं आपल्या घरातलंच आहे. माझी आई मला म्हणाली, थोडं थांब बाळा, जो माणूस येईल तोही आपल्या घरातलाच आहे. मी म्हणलं म्हणजे? ती म्हणाली, तुझा बापच काम करतो नाटकामध्ये. तर मला माहितीच नव्हतं की बँकेतली नोकरी सांभाळून आमचे पिताश्री नाटकात काम पण करतात. त्यांच्याकडे बघून मला असं वाटलं की आपण पण ऍक्टिंग करावी. तुम्हाला पाणी देऊ का? वडिलांकडे बघून मला असं वाटलं की आपण पण ऍक्टिंग करावी. आता ऍक्टिंग क्षेत्रामध्ये येऊन 16-17 वर्ष झाली, मुंबईत काम करतो. पण आज जो परिचय माझा दिला, तसा परिचय आजपर्यंत माझा कुणी करून दिला नव्हता. इतका छान माझा परिचय करून दिला. एक तर त्यांच्या पायावर लोटांगणच की त्यांनी माझं नाव चांगलं उच्चारलं. एक तर आधीच आमचं आडनाव कराडे, त्यात वडिलांचं गोविंद, माझं संकर्षण. जगाच्या पाठीवर कुठं माझं नाव नीटच घेत नाही तो. मध्यंतरी ब्लड टेस्ट केली होती, त्याच्यावर नाव लिहून आलं होतं शंकरसिंग खुराणा. अरे मी मराठी आहे, पंजाबी आहे का? बरं, रक्त घेणारं तरी पाहावं ना की पगडी आहे का नाही. शंकरसिंग खुराणा कुठून आलं? त्यात आमच्या आई वडिलांना काय खास माहित नाही, त्यांनी माझ्या धाकट्याबाचं नाव अधोक्षज ठेवलंय. माझा एक सख्खा मामा त्याला लहानपणापासून घटोचकतच म्हणतो, अधोक्षज कधी म्हणलाच नाही. पण आज या आमच्या साहेबांचं फार कौतुक की त्यांनी माझं नावही चांगलं उच्चारलं, परिचय पण चांगला करून दिला. नाही तर मालिकेचे नाव दणकावून चुकीचे घेतात. मला सासू हवी नावाची मालिका मी एकदा केली होती. तर एका परिचयाच्या माणसानं आमचं परिचय करून देताना सांगितलं की ह्याला सासू नको आहे. म्हटलं पाहिजे, हवी हवी असं मालिका आहे.
मालिकेचे नाव आम्ही सारे खवय्ये तेही चुकीचं घेतात. पण आज या साहेबांनी परिचय फार चांगला करून दिला. मला तेही फार छान वाटलं की कुंडल शहरातली माणसं अभ्यास करून आलेल्या पाहुण्यांविषयी बोलतात. नाही तर आलेल्या पाहुण्याला कार्यक्रम चालू असताना तुमचं नाव काय असं माईकवर हात ठेवून लोक विचारतात. त्यालाही निर्लज्जपणे सांगावं लागतं माझं नाव संकर्षण कराडे. पण ठीक आहे, आज साहेबांनी खूप चांगला परिचय करून दिला. तर मी हे सांगत होतो की मी अभिनय क्षेत्राकडे वळलो कसा. तर वडिलांना स्टेजवरती पाहिलं आणि की मला पण वाटलं अभिनय करावा. पण आता ॲक्टिंग करावं वाटलं की लगेच मुंबईला गेलं आणि संधी मिळाली असं काही होत नाही. थोडंसं स्ट्रगल करावं लागतं. कुठेतरी कुणाला तरी काम मागावं लागतं, पैसे मिळत नाहीत, मग जपून राहावं लागतं. मग त्यावेळेला मी माझ्या वडिलांना म्हटलं की मला पण ॲक्टिंग करायची. तर माझे वडील तेव्हा मला म्हणाले तुझं वय आत्ता चौथीला तू आहेस, 9 वर्षांचा आहेस, तुला आधी शिक्षण पूर्ण करावं लागेल. मग मी BSc कॉम्प्युटर MBA मार्केटिंग केलं. पण बालवाडीमध्ये असताना माझ्या वडिलांना असं मला वाटलं की त्यांनी याच्याकडून काहीतरी अभिनयाचा उतारा करून घ्यावा. मग त्यावेळेला काय करून घ्यायचं म्हणून माझ्या वडिलांनी माझ्याकडून पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक संवाद पाठ करून घेतला. हा संवाद मी तुम्हाला का सांगतोय, कारण ज्या वाचनाविषयी आत्ता लाडसाहेब बोलले ते वाचन आयुष्यात किती महत्त्वाचं आहे. माझ्या वयाच्या 6व्या वर्षी मी पहिल्यांदा तो संवाद पाठ केला होता. हा संवाद छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या आईंशी म्हणजे जिजाऊंशी करतायत. जिजाऊंना थोडीशी चिंता आहे की आपलं लेकरू आता युद्धाला जाईल, छातीवरती वार झेलायची वेळ येईल. तेव्हा माँसाहेबांना छत्रपती शिवाजी महाराज धीर देत आहेत. आणि त्यावेळेचा संवाद आणि शब्द काय आहेत बघा की माँसाहेब आपली इच्छा हीच आपली आज्ञा. माँसाहेब आपली इच्छा हीच आपली आज्ञा आणि आपल्या आज्ञेचे पालन करणे हे तर आमचे कर्तव्य. गनिमांच्या ताब्यात असलेल्या त्या कोंडाण्यावर मराठ्यांचा ध्वज फडकावा हे आपले स्वप्न साकार केल्याशिवाय माँसाहेब या शिवबाला आता झोप येणार नाही. ही रात्र सरायच्या आत कोंडाण्याची कवाडं आतल्या बाजूने उघडून दाखवू तरच भोसल्यांची अवलाद म्हणून घेऊ. तानाजी मालुसऱ्यांसारख्या मराठ्यांच्या मनस्वितेचे मानदंड पराक्रमाच्या वेळी पंचप्राणांची पर्वा न करता प्रयत्नांचीच पराकाष्ठा करणारे परमवीर जीवाचे जोडीदार असताना माँसाहेब या कोंडाण्यावरच काय पण हिंदुस्थानातल्या यच्चयावत गडावर मराठ्यांच्या विजयाची पताका फडकल्याशिवाय राहणार नाही. हे वाक्य माझ्या वडिलांनी पहिल्यांदा माझ्याकडून पाठ करून घेतलं. आणि विश्वास ठेवा ते लक्षात राहिलं, ते पाठ झालं. कारण केवळ वाचनाची आवड लहानपणापासून लागली होती. मग हळूहळू मुंबईमध्ये काम करायला लागलो तेव्हा एक स्पर्धा आली 2008 साली, महाराष्ट्राचा सुपरस्टार. त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं होतं की तुमची ओळख जरा वेगळ्या पद्धतीने करून द्या. मग त्यावेळेला मी माझी मुंबईत गेल्यानंतरची पहिली वहिली कविता केली, ज्या कवितेमध्ये माझं नाव गाव पत्ता पाणी सगळं कोंबायचा मी प्रयत्न केला. आणि आमच्या परीक्षकांना म्हटलं की वारशाने लाभले हे अभिनयाचे आकर्षण, नाट्यवेड्या या देहाचे नाव आहे संकर्षण. आई बापाकडून जो वारसा आला, वारशाने लाभले हे अभिनयाचे आकर्षण, नाट्यवेड्या या देहाचे नाव आहे संकर्षण. उमजेल असेच काव्य लिखाण अन सप्तसुरांची जाण आहे, रंगभूमीत श्वास माझा अभिनयातही प्राण आहे. मग आता स्पर्धा झी मराठीची होती, त्यांचंही मला कौतुक करून आलं. मग पुढे लिहिलं की झी मराठी चालविते ही अभिनयाची नवी पर्वणी, गावोगावी आले कुणी गेले कुणी टिकले कुणी, गाव माझे सांगतो ऐका जरा ओळी तुनी, फार पूर्वी बोलले कुणी जगात जर्मनी भारतात परभणी. अशी ओळख करून दिली. आणि मग तिथून पुढे हळूहळू लिखाणाची आवड मला लागली. आता या लिखाणाच्या आवडीमध्ये मला मोलाची मदत झाली ती पुस्तकांची. लहानपणापासून ज्या पद्धतीची मी पुस्तकं वाचत गेलो, मला लोक आजकाल बिंदास म्हणतात की बरं काय आहे, मराठी भाषेची गंमत अशी आहे की तुम्ही बोलाल तशी बोलली जाते, तुम्ही वळवाल तशी वळते. मला आजकाल लोक खुल्या दिलानं मोठ्यानं म्हणतात तुमच्या आईची कविता सादर करा. तर अर्धा मिनिट लागतो कळायला की ते आपल्याला शिवी देत नाहीयेत, आईच्या कवितेची फरमाईश करतायत. तुमच्या आईची कविता म्हणल्यावर काय समजावं. त्यांना असं म्हणायचं असतं तुमची आईवरची कविता सादर करा. पण बोलताना मराठी भाषेची गंमतच तशी आहे. आता बघा, मध्यंतरी तुम्हाला वाचनाची कशी गंमत आहे सांगतो. आज गावागावातून अनेक मुलं मुंबई पुण्याकडे येतात. आता मी स्टडी सर्कलला सुद्धा भेट दिली जे इथे तुम्ही उभारला आहे. मध्यंतरी आनंद यादवांचं एक पुस्तक मी वाचलं होतं, झोंबी आणि नांगरणी. त्याच्यामध्ये तो मुलगा 10वी पास येतो, शेतामध्ये काम करणाऱ्या बापाला प्रगती पुस्तक दाखवतो आणि म्हणतो की मी पास झालोय, मला रत्नागिरीला शिकायला जायचंय. तर बाप म्हणतो ह्या प्रगती पुस्तकाचा काही उपयोग नाही, तो टराठरा फाडून टाकतो आणि चिखलामध्ये फेकून देतो. मुलाला राग येतो, तो म्हणतो मी एवढं 10वी पास झालो, तुम्ही चिखलामध्ये फेकून दिलं प्रगती पुस्तक. तर बाप त्याला म्हणतो याचा काही उपयोग होणार नाही, तुला शेवटी शेतीतच काम करायचंय. त्याचं म्हणणं असतं मी शेती करीन पण शिक्षण पूर्ण करून शेती करीन. फाटलेलं प्रगती पुस्तक तो शेतीच्या चिखलामधून उचलतो, त्याला चिकटवतो आणि रत्नागिरीकडे जाणाऱ्या बसमध्ये स्वतःच जाऊन बसतो. त्यावेळेला त्या मुलांनी जे मत मांडलंय ते मत किती महत्वाचं आहे बघा. तो मुलगा म्हणतो रानातल्या चिखलाने चिकटवलेलं प्रगती पुस्तक खिशात ठेवून मी रत्नागिरीकडे जाणाऱ्या एसटीमध्ये बसलो होतो
आज कुंडल गावामधून जर काही मुलं प्रगती करायसाठी मुंबई पुण्याकडे जात असतील, शहरांकडे जात असतील, ज्यांना प्रगती करायची इच्छा मनामध्ये असेल, त्यांच्यासाठी हा उतारा किती महत्त्वाचा आहे की गावातल्या रानातल्या मातीनं चिकटवलेलं प्रगती पुस्तक खिशात घालून मी रत्नागिरीकडे जाणाऱ्या एस टीमध्ये बसलो होतो. माझ्या गावाकडे जाणारी झाडं सपासपा मागं पडत होती. माझ्या कानाला आणि डोळ्याला माझ्या रानातला गार वारा लागत होता. इतक्यात पायाला काहीतरी जड लागलं म्हणून मी खाली वाकून पाहिलं तर माझ्यातल्या पायातल्या शिलपरीला चिखलाचा गोळा चिकटला होता. मी काडीनं तो चिखलाचा गोळा काढला, हातामध्ये घेतला, एस टीच्या बाहेर फेकणार. इतक्यात त्या मातीच्या गोळ्याकडे नीट पाहिलं आणि ओळख पटली. म्हणलं अरे ही तर माझ्या रानातलीच माती आहे. मग तो चिखलाचा गोळा एस टीच्या बाहेर फेकून देण्यापूर्वी तो चिखलाचा गोळा मी हातात ठेवला आणि त्याला म्हणलं चल तू माझ्याबरोबर रत्नागिरीला, म्हणजे तुलाही मी शिकवून दाखवतो की शिकवून रानातल्या मातीला सुद्धा कसं कान, नाक, डोळं आणि रुपडं काढता येतंय. एवढ्या स्ट्रगल नंतर एखादा मुलगा शिक्षणासाठी जेव्हा शहराकडे धावतो तेव्हा त्या मुलाला शिक्षण घेता येतं. आज सुदैवाने आपल्या भोवतालच्या काही माणसांकडे बघून आपल्याला हे पटतं की आज आपल्यावरती ती वेळ नाही की आपल्याला शिक्षणासाठी इतक्या पद्धतीचं स्ट्रगल करावं लागेल. स्ट्रगल कुणालाही चुकलेला नाही, तुम्हालाही चुकला नाही, मलाही चुकला नाही, चुकणारही नाही, भविष्यातही तो होईल. पण हे सगळं करत असताना आपलं कुटुंब महत्त्वाचं असणं फार महत्त्वाचं आहे. कुटुंब गरजेचं आहे. कुटुंब आपल्या भोवताली असणं, आपल्या पाठीशी असणं फार महत्त्वाचं आहे. मध्यंतरी मी आईवरती जी कविता लिहिली होती ती मला कशी सुचली याचाही मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. गणपतीसाठी मी परभणीला गेलो होतो आणि गाडीमध्ये बसलो. माझ्या आईला म्हणालो येतो. आपल्याला आता छान वाटतं ना, लोक आपल्याला ओळखतात, सही घेतात, फोटो काढतात. मी थोडा शहाणपणा करत आईला बाय केला तर आमची आई म्हणली की बाकी काही करू नको, मुंबईला गेल्यावर शांतपणे झोप, पोटभर खात जा आणि डोक्याला काही लावून घेऊ नको. मी अख्खा प्रवासभर हा विचार करत होतो की आपण कितीही नावलौकिक मिळवला तरी आपल्या आईचं स्ट्रगल फक्त 3 वाक्यापुरतं असतं. पोरगं जेवलंय का, पोराची झोप झाली आहे का आणि पोराला काही त्रास तर नाही ना. ह्या 3 वाक्याच्या पलीकडे आपल्या आईला दुसरं काहीही सुचत नाही. आणि म्हणून मी त्यावेळेला आईवरची ती कविता लिहिली की आज म्हणलं स्वतःला जाब विचारावा, आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा. आज प्रत्येकाने कमवणाऱ्या, न कमवणाऱ्या, तरुण वयातल्या, कुठल्याही वयातल्या माणसांनी आज म्हणलं स्वतःला जाब विचारावा, आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा. आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी, असं कधी घडलंय? बरं, आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढलंय? तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता? तुम्ही सांगा. तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता? आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली आहे? आई सारखी करत असते पोराला पाहिजे ते मिळू दे, पण पोरांनी आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली आहे? पाहिलं का आई शेवटची कधी ऑनलाईन आली आहे? तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलवून देतो, जे आपण करत नाही, आई करते. तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलवून देतो. तिने केलेला पसारा कधी आपण आवरतो? तरीही बाळाला कुणी बोललं की तिचं मन येतं भरून. आपण काहीही नाही केलं पोरांनी तरीही बाळाला कुणी बोललं की तिचं मन येतं भरून. आपण बोलताना विनाकारण शिव्या आईवरून. लक्षात ठेवून बाळांसाठी ती सतत हात पसरते, कधी नशिबापुढे, दैवापुढे, देवापुढे की याचं चांगलं होऊ दे. लक्षात ठेवून बाळांसाठी ती सतत हात पसरते, पण स्वतःची मात्र दुपारची बीपीची गोळी विसरते. आईची आई होऊन बाळांनो कधीतरी वागा न, तिचा खडबडीत हात हातात घेऊन एकदा बघा न. कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही, झेप कमी पडते. आईने कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही, झेप कमी पडते. आईने कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. उगाच कशाला ते अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हाणता? आईच्या पोटी जन्माला येताना देव कुठे म्हणता? आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्याच प्रेमाची धुंदी. बाळांनी गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी. त्यामुळे नका करू स्पर्धा कुणाशी, नकोच कुणाचा हेवा. आजच्या काळामध्ये खूप स्पर्धा आहे, डिप्रेशन आहे, स्ट्रेस आहे, एन्झायटी आहे. पण नका करू स्पर्धा कुणाशी, नकोच कुणाचा हेवा. जग जिंकायचंय का तुम्हाला, आईच्या पायावर डोकं ठेवा. जग जिंकायचंय का तुम्हाला, आईच्या पायावर डोकं ठेवा. आज मला यांच्याकडे बघून फार मनापासून बरं वाटलं की आपणही ज्या पद्धतीने कुटुंबाला मान देऊन आपल्या क्षेत्रामध्ये काम करण्याचा प्रयत्न करतो ते फार महत्त्वाचं आहे. आज माझे बरेच मित्र मला म्हणतात की तू शूटिंग करताना, नाटकाचा प्रयोग सुरू करताना आजही आईवडिलांना फोन करतो, तू आता वयाने मोठा झालास. पण मला आधार वाटतो की आईवडिलांना फोन केल्यानंतर माझं जे काम आहे ते काम चांगलं होईल याचा विश्वास मला वाटतो. वेगवेगळे विषय हाताळताना कविता करण्याचा प्रयत्न करत असतो. मध्यंतरी मी टकल्यांवरती एक कविता केली होती. आज तुमच्या गावामध्ये जेवढे पांढरे सदरे घातलेले आहेत तेवढे टकलेही आहेत, हे मी पाहिलंय. कुंडलमधले लोक विचार खूप करतात असं माझ्या लक्षात आलेलं आहे. टकल्यांवरती कविता करताना माझे वडील मला म्हणाले ही कविता थोडी रिस्की आहे, अंगलट येऊ शकते. मी त्यांना म्हटलं 2-4 वर्षात मलाही पडणार आहे, तेव्हा मी स्वतःसाठी म्हणेन, आज दुसऱ्यासाठी म्हणतो.
बघा ही टकल्यावरची कविता तुम्हाला आवडते का? मध्यंतरी लिहिली होती की जळी स्थळी काष्टी पाषाणी कुठेही आपल्याला दिसतं आणि प्रत्येक घरात बघा तुम्ही एकतरी टकलं असतं. बरं, टकल्याचे काय वेगवेगळे प्रकार आहेत बघा. जसे लाडवाचे प्रकार असतात, नाचणीचे, बेसनाचा, तसं टकल्याची व्हरायटी आहे. फक्त एक कृपा करा, विनंती आहे की टकल्यावरची कविता ऐकताना आजूबाजूला बघू नका, नाही तर सादर करायचो मी आणि अंगलट यायची तुमच्या. जळी स्थळी काष्ठी पाषाणी कुठेही आपल्याला दिसतं आणि प्रत्येक घरात बघा तुम्ही एकतरी टकलं असतं. बरं, असंही नाही की टकलं व्हायला म्हातारच व्हावं लागतं, बापाच्या आधीच पोरांचं आजकाल लवकर शहाळं पिकतं. बरं, टकल्याला स्वतःला प्रॉब्लेम नसतो, भोवतालचे त्याला छळतात. तुम्ही नीट निरीक्षण करा, टकल्याला स्वतःच्या टकलेपणाचा अजिबात प्रॉब्लेम नसतो, बाजूच्याला इंटरेस्ट असतो. अरे हे टकलंय काय की तुला करायचंय काय, तू गपचूप बस ना. टकल्याला स्वतःला प्रॉब्लेम नसतो, भोवतालचे त्याला छळतात. गेले रे केस म्हणून उरलेले उपटून काढतात. पण जेव्हा पडायला लागतं ना टक्कलन, केस लागतात गळू. तुम्हाला काय माहित पुरुषांची व्यथा, जेव्हा पडायला लागतं ना टक्कलन, केस लागतात गळू. वेगवेगळ्या आकारात उघडी पडते गुळगुळीत टाळू. काहींची अगदी दर्शनीय भागात अशी तारेची घासणी उरते. बघून घ्या, 4-5 घासणी आहेत आपल्या मंडपात. काहींची अगदी दर्शनीय भागात अशी तारेची घासणी उरते, तीच त्यांना आयुष्यभर भांग पाडायला पुरते. काहींना मागे खड्डा जणू विहीरच खणली जाते. काहींना मागे असा खड्डा जणू विहीरच खणली जाते. काहींचं घर जातं पडून, फक्त कंपाऊंड वॉलच राहते. बरं, काहींची टाळू तर अशी मऊ जणू बेसनाचा लाडूच दिसावा. काहींची टाळू तर अशी मऊ जणू बेसनाचा लाडूच दिसावा. असं वाटतं हळूच जाऊन त्याच्यावर काजूचा काप खोचावा. पण आता नवीन उपचार आलाय म्हणे, ट्रान्सप्लांट करून रोवायचं, आहे की नाही? नवीन उपचार आलाय म्हणे, ट्रान्सप्लांट करून रोवायचं. हे म्हणजे जंगलातलं गवत उपटायचं, नांगणामध्ये लावायचं. अहो, लाखो रुपये खर्च करून रूप पैशात का मोजायचंय? निसर्गाने दिलं ते निसर्गाने नेलं, त्याच्यात काय लाजायचंय? लाखो रुपये खर्च करून रूप पैशात का मोजायचंय? निसर्गाने दिलं ते निसर्गाने नेलं, त्याच्यात काय लाजायचंय? असो, पण उगाच एखाद्याला जिव्हारी लागेल हा विषय फार ताणू नये. सगळं म्हणल्यावरच माफी मागायची पद्धत असते आपल्याकडे. उगाच एखाद्याला जिव्हारी लागेल हा विषय फार ताणू नये आणि कितीही म्हणावं वाटलं टकल्याला तरी ए टकल्या असं म्हणू नये. तर अशा वेगवेगळ्या विषयावरच्या कविता लिहिण्याचा आनंद असतो, कारण मराठी भाषेची ती जादू आहे. आणि हे सगळं वाचनामुळे शक्य झालं, मराठी भाषेमुळे शक्य झालं. पण मराठी भाषेचा गोडवा जितका छान आहे, तेवढी मराठी भाषा बोलायला द्वयर्थी सुद्धा खूप आहे. आजकाल आमच्या नाटकाच्या प्रयोगानंतर वेगवेगळ्या प्रकारचे प्रेक्षक भेटतात. ते काय बोलतात याचा आम्हाला लागणारा अर्थ आणि त्यांच्या मनातला अर्थ याचा काहीच संबंध नसतो. मध्यंतरी काय झालं, आमचा तू म्हणशील तसं नाटकाचा एक प्रयोग चालू होता. त्या नाटकामध्ये माझी भूमिका, माझं जे काम आहे ते खूप धिंगाणा घालणार आहे, एनर्जी आपण वापरतो, खूप एनर्जेटिक काम आहे. तर एकदा काय झालं, नाटकाच्या मध्यंतराच्या जवळ येता येता मला जरा छाती धडधडायला लागलं, घाम फुटला. बरं, आपल्याला कळतं ना की आलेला घाम आणि फुटलेला घाम ह्याच्यातला फरक आपल्याला कळत असतो. मला घाम फुटला होता आणि धडधड व्हायला लागलं होतं. तर आमच्या एका कर्मचाऱ्याने अनाऊन्स केलं की संकर्षण कराडेंना त्रास होतोय, जरा कोणी डॉक्टर असेल तर त्यांनी पटकन मागे या. तर मी खुर्चीवरती बसलो, दीर्घ श्वास. बरं, कर्मधर्म संयोगानं होतं काय, आपण इंटरनेटवरती वाचलेल्या बातम्या आणि घडणारी घटना याचं साधर्म्य असतं. आपण सकाळीच वाचलेलं असतं 35 वर्षीय तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू, आणि तसंच आपल्याला नेमकं होत असतं. मग भीती वाटते, आपल्यालाही धडधडते, काय होतंय बाबा. मग एक माणूस आला धावत पळत, अगदी काळजीने आला. मला म्हणा, बाकीच्यांना विचारलं कुठे आहेत संकर्षण कराडे, कुठे आहेत? तर ते म्हणाले का इथं बसलेत. माझ्या जवळ आला, मला म्हणाला काय होतंय तुम्हाला? म्हटलं धडधडतंय आणि घाम येतोय. तर मला म्हणाला कुठं धडधडतंय? मी म्हणलं अजून तरी माझ्या शरीरात धडधडायची हीच एक जागा आहे बाबा, अजून तर वेगळ्या जागी कुठं धडधडलं नाही. मग अजून काय त्रास होतोय? म्हणलं घाम येतोय. मला म्हणाला काही बीपी शुगरचा त्रास? म्हणलं नाही. काही व्यसन आहेत का, सिगरेट दारू? म्हणलं अजिबात नाही. अजून काय त्रास होतोय? म्हणलं धडधडते आणि घाम येतोय. सकाळी काय खाल्लं होतं? म्हणलं घरचं जेवलं होतं. बर, मग मला म्हणाला एखाद्या डॉक्टरला दाखवा ना. मी म्हणलं मग तुम्ही कोण आहेत? मला म्हणलं नाटकाचा पहिला अंक झाला, मी सेल्फी घ्यायला आलो होतो. सेल्फीनं तर दुनिया एवढी पागल झाली, तुम्हाला खरं सांगतो. अर्ध नाव आमचं माहिती नसतं, पण सेल्फी घेण्यासाठी लोक पुढे येतात. तर असेही प्रसंग असेही नाटकाच्या वेळेला घडतात. जनरली काय होतं, महिला मंडळी सुद्धा भेटायला येतात. त्यांनी निवडलेले कौतुकासाठी निवडलेले शब्द आणि पोचणारा अर्थ याचाही संबंध नसतो. हे सांगण्याचा मतितार्थ एवढ्या करता की प्रेक्षकांच्या भेटण्यावरती एक मध्यंतरी कविता लिहिली होती, ती तुम्हाला ऐकवण्याचा प्रयत्न करतो. महिला मंडळी भेटायला येतात, त्या म्हणतात अहो काय मस्त केलं हो तुम्ही, छान स्टॅमिना आहे तुमचा. आता आपले वेगळेच इंडिकेटर लागतात. पाहण्यासारखा चेहरा तिच्या नवऱ्याचा होतो. अगं काय बोलायली ग, जरा दमान बोल ना. बरं, त्या थांबतही नाही, त्या दुरा पुन्हा म्हणतात मस्त केलं ह्यांनी, छान स्टॅमिना आहे, आपण पुरा येऊ. अहो कुठंतरी भूमिका म्हणा, कलाकृती म्हणा. बोलताना मराठी भाषेची गंमत एवढी होते, त्यामुळे मध्यंतरी प्रेक्षकांच्या भेटीवरती ही कविता लिहिली होती. बघा तुम्हाला पटतीये का?
की कार्यक्रमाच्या नंतर रंगतो कार्यक्रम खरा. म्हणजे हा कार्यक्रम रंगला नाही रंगला तरी काही फरक पडत नाही, नंतर जे भेटून लोक बोलतात त्याची फार मजा असते. कार्यक्रमाच्या नंतर रंगतो कार्यक्रम खरा, प्रत्येक प्रेक्षकाची भेटायची वेगळीच तऱ्हा. काही त्यांच्या प्रेमाचं मला रौद्र रूप दावतात, कमावलेली सगळी ताकद त्या शेख्यांमध्येच लावतात. काही लोकांना इतकी हौस असते शेख्यांड जोर लावून करायची, त्यांना असं वाटतं तालमीत कळवलेलं सगळी ताकद आपण या शेख्यांमध्येच लावली पाहिजे. प्रयोगाच्या कार्यक्रमाच्या नंतर रंगतो कार्यक्रम खरा, प्रत्येक प्रेक्षकाची भेटायची वेगळीच तऱ्हा. काही त्यांच्या प्रेमाचं मला रौद्र रूप दावतात, कमावलेली सगळी ताकद त्या शेख्यांमध्येच लावतात. तोंडातून माझ्या शब्दांऐवजी फक्त अशी हवा येते, माझीच अंगठी माझ्या बोटांचा जोरदार चावा घेते. मला त्यांची भीती वाटते जे फोटोसाठी मोबाईल समोर आणतात, काढल्या जाणाऱ्या फोटोला एक शेवटचा म्हणतात. तुला मरायचं तू मर ना, तू मला कशाला घेऊन मरतो, शेवटचा कशामुळं. मला त्यांची भीती वाटते जे फोटोसाठी मोबाईल समोर आणतात, काढल्या जाणाऱ्या फोटोला एक शेवटचा म्हणतात. शेवटचा म्हणजे या फोटो नंतर नेमकं काय घडणार आहे, फोटो काढल्यावर हा बापडा का मी स्वतः मरणार आहे. काही येऊन बोलतात फार उत्तम, जे म्हणायचं तेच म्हणतात. ही पण सवय काही लोकांना असते, तुम्हाला बघा आठवत आहेत का. काही येऊन बोलतात फार उत्तम, जे म्हणायचं तेच म्हणतात, पण बोलता बोलता कळत न कळत तोंडाजवळ तोंड आणतात. त्यांनी सोडलेल्या उच्छ्वासांचा माझ्यासाठी श्वास होतो, त्यांनी इंटरवलला हाणलेल्या वड्यांचा मला खमंग वास येतो. काही भेटायला येऊन म्हणतात, सर जवळ या की. ही काय मागणी आहे फोटो काढताना, जवळ या की काय आग्रह आहे. हे कडवं मी का लिहिलं माहितीये का, जनरली महिला मंडळी जेव्हा फोटो काढायला येतात तेव्हा मी असा उभा राहतो, हातावर हात ठेवून. एकदा एक मॅडम मागे आल्या, मला म्हणे सर असं नका उभा राहू, अंगावर हात टाका. आता अंगावर हात टाकण्याचा अर्थ काय होतो. मी तरीही म्हणलं, अहो ताई मी कशाला, तुमचा नवरा सोबत आहे, त्याला सांगा ना अंगावर हात टाकायला. ते सेल्फीसाठी एवढं येडं होतं, ते मला म्हणे सर मी फोटो काढतो तुम्ही टाका अंगावर हात. म्हणून लिहिलं. काही भेटायला येऊन म्हणतात, सर जवळ या की, हे आमचं बाळ आहे, याला तुम्ही कडेवर घ्या की. आता या गुटगुटीत प्रसंगाला मी तोंड कसं द्यायचं. अहो ते तुमच्या कष्टाचं फळ आहे, त्याला मी का घ्यायचं. पण हे जरी म्हणलं तरी प्रेक्षक कलाकार हे एकमेकांशिवाय व्यर्थ आहेत, आणि तुम्हीच जर भेटून बोलला नाही तर भेटीला काय अर्थ आहे की नाही. प्रेक्षक कलाकार हे एकमेकांशिवाय व्यर्थ आहेत, आणि तुम्हीच जर भेटून बोलला नाही तर भेटीला काय अर्थ आहे. त्यामुळे जोवर श्वासात श्वास आहे मी मनोरंजन मोलाचं देईन. हे वचन आहे की जोवर श्वासात श्वास आहे मी मनोरंजन मोलाचं देईन. तुम्ही फक्त टाळी वाजवा, हो मी पुन्हा येईन. तुम्ही फक्त टाळी वाजवा, मी पुन्हा येईन. हे सगळं शक्य का होतं तर आपल्या मराठी भाषेमुळे, मराठी वाचनामुळे होतं, आणि निरीक्षणामुळे होतं. निरीक्षणामध्ये माणसं एवढी वेगवेगळी भेटतात. आज समाजामध्ये मगाशी लाड सरांनी भाषणामध्ये तरुणांना खूप काही गोष्टी सांगितल्या. खरंच आज तरुणांकडे पाहिल्यानंतर तुमच्या भोवताली कोण माणसं आहेत याच्यावरती ठरतं तुम्ही पुढे काय होणार आहात, की तुमच्या आयुष्यात काय येणार आहे. इंग्लिशमध्ये एक फार सुंदर वाक्य आहे, व्हॉट यू आर डुईंग विथ व्हॉट यू हॅव डिटरमाइन्स व्हॉट यू विल गेट इन द फ्युचर. तुमच्या हातामध्ये जे आहे त्याच्याशी तुम्ही कसं वागता आहात त्याच्यावरती ठरतं तुमच्या हातात उद्या काय येणार आहे. त्यामुळे तुमची संगत निवडताना, माझ्यापेक्षा आज अनुभवानी वयाने खूप मोठी माणसं आहेत, पण जे तरुण ज्यांच्या घरी आहेत, संगतीचा परिणाम फार महत्त्वाचा आहे. माझ्या सुदैवाने मला माझ्या घरातली माणसं, घराच्या बाहेरची माणसं इतकी चांगली भेटली की ज्यांनी मला कामासाठीच धडपडायची सवय लावली, ज्यांनी मला कामासाठीच अहोरात्र जागायची सवय लावली, ज्यांनी मला कामासाठी कितीही प्रवास झाला तरी न थकण्याची सवय लावली. त्यामुळे तुमच्या भोवतालची माणसं चांगली असणं फार महत्त्वाचं आहे. मध्यंतरी आई आणि मुलाच्या संवादावरती मी काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केला होता. त्यातनं आजच्या तरुणांना काही घेता आलं तर बघा, ह्या ओळी तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न करा. बघा ह्या ओळीमध्ये एक गोष्ट आहे. तुमच्यापैकी किती लोकांच्या घरी दिवा लावता संध्याकाळी, दिवा लावता तुम्ही संध्याकाळी. तर या कवितेचं नाव आहे तिन्ही सांजेचा दिवा. तुमच्या घरात जर काही तरुण मुलं असतील तर त्यांना ही कविता नक्की सांगा. किंवा तुम्हाला जर कधी असं वाटत असेल की आज स्पर्धा आहे, याचं दुकान माझ्यापेक्षा जास्त चालतं, त्याच्याकडे माझ्यापेक्षा फॉर्च्युनर मोठी आहे, माझ्यापेक्षा त्याच्याकडे जमीन जास्त आहे, तर स्पर्धेचा ज्यांना त्रास होतो त्या कुठल्याही मुलांनी ह्या ओळी ऐकल्या तरी तुम्हाला उत्तर मिळायची शक्यता आहे. बघा, आणि होतं असं काय की जगामध्ये आपण सगळ्यांसमोर आपली पत राखण्याच्या नादामध्ये, इमेज राखण्याच्या नादामध्ये आपण जगासमोर कधीही वाईट बोलत नाही. आपण आई वडिलांसमोर येतो आणि तिथं वाईट बोलतो, त्यांना दोष देतो, त्यांच्याशी भांडतो किंवा बायकोशी भांडतो. म्हणून मी एकदा लिहिलं होतं की धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं. बघा या कवितेमध्ये गोष्ट आहे, तुम्हाला जर पटली आवडली तर तुम्ही नंतर सांगा मला, की धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं, वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं, तिन्ही सांजेची वेळ रात्र झाली नव्हती, आई अशीच देवासमोर दिवा लावित होती. जगासमोर जे चालत नव्हतं ते घरामध्ये मात्र चाललं, बाहेर जे बोलता येत नव्हतं ते लेकरू आईसमोर बोललं. म्हणाला खोटारडीयस तू आई, खोट्या मार्गावर चाललीस, आजपर्यंत माझ्याशी तू खोटंच बोललीस. आईला म्हणाला बरं का पोरग,
धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं, वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं. तिन्ही सांजेची वेळ, रात्र झाली नव्हती. आई अशीच देवासमोर दिवा लावित होती. जगासमोर जे चालत नव्हतं ते घरामध्ये मात्र चाललं. बाहेर जे बोलता येत नव्हतं ते लेकरू आईसमोर बोललं. म्हणाला, खोटारडी आहेस तू आई, खोट्या मार्गावर चाललीस. आजपर्यंत माझ्याशी तू खोटंच बोललीस. आशीर्वाद देताना काय म्हणतेस की माझं काहीच अडणार नाही आणि माझ्या बाबतीत कधीच काही वाईट मुळी घडणार नाही. आशीर्वाद देताना तू काय म्हणतेस की माझं काहीच अडणार नाही आणि माझ्या बाबतीत कधीच काही वाईट मुळी घडणार नाही. आईपासून काय लपतंय तिच्या लक्षात आलं. तिने बाळाला घोटभर पाणी प्यायला दिलं. हुंदक्यांमधून वाट काढत पाणी पोटात गेलं. आई म्हणाली, आता सांग तुला काय झालं. जनरली आई हेच करते, पोरग तणतण करत आलं की आधी पाणी देते, शांत हो म्हणते. हुंदक्यांमधून वाट काढत पाणी पोटात गेलं. आई म्हणाली, आता सांग तुला काय झालं. तो म्हणाला, लोक आई विचित्र झालेत फार, सतत सगळे माझ्यावरती खाऊन असतात खार. त्यांच्या त्या अशांत अस्वस्थ नजरा मला कळतात. जाणवतं मला माझ्यावरती ते खूप खूप जळतात. बरं, माझ्याविषयी माझ्या माघारी बोलतात लोकांजवळ, मी पुढे जातोय ना माझा माझा, का पोटात यांच्या कळ. बरं, वाईट याचं वाटतं की या वाईट लोकांचा एक संघ झालाय आणि मी वाईट वागत नसून यांनी मला बाजूला केलाय. हे नेहमी होतं की आपण वाईट वागत नसतानाही वाईट याचं वाटतं की या वाईट लोकांचा एक संघ झालाय आणि मी वाईट वागत नसून यांनी मला बाजूला केलाय. आई म्हणाली, बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला. मी तुला काय झालं म्हणाले, तू त्यांचा त्रास सांगितला. आई म्हणाली, बाळा तुला माझा प्रश्न नाही कळला. मी तुला काय झालं म्हणाले, तू त्यांचा त्रास सांगितला. सोडून दे ना तुझ्यावरती ते हसतायत का रुसतायत, कारण तुला पूर्ण करायची स्वप्न ही तुझ्याच डोळ्यांना दिसतायत. त्यामुळे तुझ्या अपयशाची लोक पाहतायत ती सगळी स्वप्ने खोटी कर. दुसऱ्यांची रेघ पुसण्यापेक्षा तू स्वतःची मोठी कर. आई दुसरा काय सल्ला देणार आहे की तुझ्या अपयशाची लोक पाहतायत ती सगळी स्वप्ने खोटी कर. दुसऱ्यांची रेघ पुसण्यापेक्षा तू स्वतःची मोठी कर. आणि हे केलंस तर तुझं खरंच काही अडणार नाही. आणि आई आजही तेच म्हणेल, माझ्या बाळाचं वाईट काही घडणार नाही. आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला आणि तिने लावलेल्या दिव्याचा लख्ख प्रकाश पडला. तिने लावलेल्या दिव्याचा लख्ख प्रकाश पडला. तर आज हे समजून घेणं, हे सामावून घेणं फार महत्वाचं आहे की आपली स्पर्धा आपल्याशी करत राहणं फार महत्वाचं आहे. काल मी कसा होतो च्या बदल्यात उद्या मी कसा असणार आहे आणि त्यापेक्षा मी परवा कसा होणार आहे याची स्वप्न आपणच पाहिली पाहिजेत. आणि ती पाहताना आपण चुकलो तर आपल्या आई वडिलांनी इतकं हक्काचं कान धरणारं दुसरं कोणीही नाही.